नमस्कार मंडळी, आज आपण एका नवीन कोर्सची माहिती घेणार आहोत. IIT वडोदराचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स. माहिती घेऊया की आपण या कोर्समध्ये कसं ॲडमिशन घेऊ शकतो. जसं की तुम्ही बघू शकता, आता आपण या साईटवर आलेलो आहे IIT वडोदरा, आणि इथं तुम्हाला दिसेल BSc आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि ब्लेंडेड, आणि इथं तुम्हाला दिसेल वॉक इन फॉर काउन्सिलिंग, डाउनलोड ब्रोचर, आणि इथे बघा 75% सीट ज्या आहेत त्या भरत आलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण थोडंसं खाली जाऊया, आणि जर का तुम्ही इथे बघितलं तर 3 इयर्सचं ड्युरेशन आहे. फर्स्ट सेमिस्टर फी 1,15,000 आहे, आणि याच्यात 2 मोड असतात, ब्लेंडेड, ऑनलाईन. तर ऑनलाईनला जी आहे ती तुम्हाला फी जी आहे ती कमी बसणार आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक मला सांगायचं आहे की जर का तुम्ही कास्ट याच्यामध्ये येत असाल तर त्याचा पण बेनिफिट तुम्हाला इथे मिळणार आहे. स्कॉलरशिपचा पण बेनिफिट जो आहे तो तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला सेपरेट असं AI किंवा ML वेगळं शिकायची गरज नाही. इथेच तुम्ही बघू शकता की तुम्ही कोअर कन्सेप्ट पण जे आहे ते तुम्ही शिकू शकता. ज्या मुलांना CETमध्ये आता कमी मार्क पडलेले आहेत त्यांना जर वाटतं की आपण एक साईड बाय साईड ड्युअल डिग्री करून आपलं फ्युचर जर आपल्याला सिक्युअर करायचं असेल तर ते तुम्ही इथे घेऊ शकता. तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण मिळणार आहे. भले तुम्ही जरी ऑनलाईन करत असाल तरीसुद्धा तुम्हाला इथं लॅब किंवा प्रोजेक्टसाठी तुम्हाला इथे जाता येणार आहे. तर इथे आपल्याला चूज युअर लर्निंग मेथड पण आहे, आणि कुठे करायचं तुम्हाला, मुंबईला करायचं आहे का कुठे करायचं आहे. इथे बघा, तुम्ही बघू शकता ब्लेंडेड ऑनलाईन प्रोग्राम विथ क्लासेस ॲट गांधीनगर, प्रॅक्टिकल लॅब, प्रोजेक्ट बेस्ड. ऑनलाईनमध्ये पण तुम्ही करू शकता, आणि या प्रकारे तुम्हाला जी आहे ते डिग्री जी आहे ती इथं दिली जाणार आहे. एलिजिबिलिटीमध्ये तर मंडळी, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणाल तर तुम्हाला जे आहे ते 12वी पास असलं पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला 60%च्या वर मार्क असायला पाहिजे. ज्या व्यक्तींचं आता ग्रॅज्युएट झालेलं आहे किंवा जे ग्रॅज्युएटची डिग्री करत आहेत ते सुद्धा या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात, पण क्रायटेरिया सेम आहे. 12वीला 60% मार्क्स तुम्हाला असायलाच पाहिजे. म्हणजे जरी तुमची 12वी झालेली असेल, डिग्री कंप्लीट झालेली असेल, आणि तुम्हाला तुमचं करिअर अजून चांगलं करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. आणि जे आत्ता नुकतेच 12वी झालेले आहेत त्यांना जर का त्यांचं JEEला स्कोअर उत्तम असेल तर ते डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकतात, आणि नसेल तर त्यांना एक छोटी ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे, आणि त्या माध्यमातून सुद्धा ते या परीक्षेला ॲडमिशन घेऊ शकतात. आता पुढची प्रोसेस कशी असेल हे आपण पुढच्या पार्टमध्ये समजून घेऊया. धन्यवाद.